नमस्कार मैत्रिणींनो, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पिझ्झा बनवणार आहोत। हे बघा, पिझ्झा सॉस, मेयोनीज सॉस आणि कांद्याची पात लागणार आहे। कापलेला कांदा, शिमला मिरची, चीज, कॉर्न, बटर, रेड चिली, ऑर्गेनो। आता आपण तव्यावर बनवत आहोत। माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे आता आपण पहिलं बेसला असे काटा चमच्याच्या साहाय्याने छिद्र पाडून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आता पूर्ण असे छिद्र पाडून घेतल्यानंतर त्याला हे करून घेऊ। आता आपण त्याच्यावरती बटर लावूया। पूर्ण मेल्ट बटर करून घ्यायचं त्याच्यावरती एक जीव। पूर्ण बेसला आहे ना बटर लागलं पाहिजे। बटर नंतर आपण पूर्ण मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती आपण आता पिझ्झा सॉस टाकूया। पिझ्झा सॉस टाकल्यानंतर तो पूर्ण बेसला लावून घ्यायचा। पूर्ण बेसला लावल्यानंतर पूर्ण एकजीव बेसला लावायचा, त्याचा कोटिंग करायचं छानपैकी। छान लागतो मग पिझ्झा। पूर्ण लावून घ्यायचं आणि मेयोनीज टाकूया। आता आपण मेयोनीज पण पूर्ण एकजीव करून घ्यायचं, बेसला लावून घ्यायचं पूर्ण छानपैकी। पूर्ण असं घ्यायचं। याचं टोमॅटो सॉस टाकूया आपण आणि तो पण लावून घ्यायचा। कॅचअप असेल ना तर मी पण कॅचअपच लावलेला आहे, तो पूर्ण लावून घ्यायचा त्याच्यावरती। आता आपण कॉर्न टाकणार आहोत। पूर्ण कॉर्नचं कोटिंग द्यायचं त्याला आणि कांद्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत ते पूर्ण ठेवून देऊया। छोटे छोटे असे बारीक टाकायचे। तर शिमला मिरची, आता आपण शिमला मिरच टाकूया। शिमला मिरची पण भरपूर जेवढी हवी तेवढी आपण टाकू शकतो, चवीनुसार आपल्याला जशी पाहिजे तशी आपण टाकू शकतो। आता आपण घेतलेली ही कांद्याची पात मस्त बारीक स्वच्छ धुवून घेतलेली, बारीक काप केलेली आणि त्याच्यावरती आता आपण चीज बारीक असं क्रश करून टाकायचं आहे। चीज टाकलं की खूप छान लागतो पिझ्झा। पूर्ण पिझ्झावरती असं बारीक करून घ्यायचं आहे। नंतर चिली फ्लेक्स टाकूया। चिली फ्लेक्स नंतर ऑर्गेनो पूर्ण बेसला टाकून द्यायचं, आपल्याला हवी तसं चवीनुसार टाकून द्यायचं। आणि आता आपण याला, आपला तवा गरम झालेला आहे, कारण माझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी तव्यावरतीच बेक करत असते, तर मग तव्याला थोडंसं चिटकू नये म्हणून थोडंसं मी तेल लावलेलं आहे। आता त्याच्यावरती आपण पूर्ण तेल लावून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती लो याच्यावरती आहे। आता आपण त्याच्यावरती पिझ्झा ठेवूया आणि त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं आहे। हे बघा, आपला पिझ्झा आता रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे आणि खूप मस्त स्पंजी झालेला आहे। हे पहा, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। खूप छान झाला आहे व्हेजिटेबल पिझ्झा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।